हम्म. प्रिय यवतमाळच्या पालकांनो, आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. हो, आणि सुरुवात करण्यापूर्वी आपण एक क्षण थांबूया. अगदी. कारण आपण सगळेच आपल्या मुलांसाठी खूप काही करत असतो. आपण रात्रंदिवस मेहनत घेतो. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून त्यांच्यासाठी अनेक त्याग करतो. म्हणजे त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आपण प्रत्येक पाऊल मोजून टाकतो. त्यांच्यासाठी सर्वात चांगली शाळा निवडतो. सर्वोत्तम ट्युशन लावतो. बरोबर. त्यांना चांगले गुण मिळावेत म्हणून आपण सतत काळजी करत असतो आणि त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतुदही करतो. आणि हे सगळं आपण करतो कारण आपले त्यांच्यावर अतोनात प्रेम आहे. नक्कीच. पण आज माझ्यासमोर असलेल्या या संशोधनांच्या आणि विश्लेषणाच्या आधारे एक असा विषय समोर आला आहे जो आपल्याला एक क्षण थांबून स्वतःला एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारण्यास भाग पाडतो. आणि हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तो प्रश्न असा आहे की आपण खरंच आपल्या मुलांना सुरक्षित ठेवतोय का? जेव्हा मी हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा माझ्या मनात सर्वात आधी बाहेरचे धोके आले. अनोळखी व्यक्ती, रस्त्यावरची गर्दी किंवा बाहेरचे अपघात. पण आज आपण ज्या धोक्यांबद्दल बोलणार आहोत ते घराबाहेरचे नाहीत ना? अजिबात नाही. ते धोके आपल्या स्वतःच्या घरात, आपल्या रोजच्या जीवनशैलीत आणि अत्यंत सुरक्षित वाटणाऱ्या आपल्या सवयींमध्ये लपलेले आहेत. म्हणजे बाह्य जगापेक्षा या अंतर्गत जीवनशैलीचा अधिक धोका निर्माण झालाय. हो. खरं तर आपण मुलांना जो डबा देतो त्यात नक्की काय असतं? दुकानातून आणलेल्या एखाद्या आकर्षक पॅकेटच्या मागे जी माहिती लिहिलेली असते ती आपण कधी वाचतो का? बहुधा नाही. आपण घाईत असतो. आणि प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून आपण मुलांची प्रत्येक मागणी लगेच पूर्ण करतोय की त्यांना भविष्यासाठी योग्य सवयी लावतोय यावर प्रश्न उपस्थित करणं गरजेचं झालं आहे. म्हणूनच आजच्या या चर्चेचा उद्देश फक्त जंक फूड विरुद्ध घरचं जेवण एवढा मर्यादित नाही. पूर्ण जीवनशैली, त्यांची झोप, त्यांचा स्क्रीन टाईम, शिस्त आणि पालक म्हणून आपली सजगता याबद्दल आहे. आपण ह्या सगळ्याचा एक संपूर्ण सिस्टम म्हणून विचार करणार आहोत. पण हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की आपण कोणत्याही पालकावर दोषारोप करत नाही आहोत. नक्कीच नाही. पालकत्व ही सतत शिकण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक पालक आपला सर्वोत्तम प्रयत्न करत असतो. पण बदलत्या काळानुसार आपल्या सवयी कशा बदलल्या आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे. बरोबर. आणि यातली पहिली गोष्ट जी वारंवार समोर येते ती म्हणजे अन्नाबाबतची आपली जागरूकता आणि अतिप्रक्रिया केलेले अन्न, ज्याला अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स म्हणतात. कसंय, हे फक्त रस्त्यावर मिळणारे उघडे पदार्थ नाहीयेत. तेच तर. आजकाल मुले इन्स्टंट नूडल्स, चिप्स किंवा फ्रूट ज्यूसच्या नावाखाली मिळणारे पॅकेज ज्यूस किती सहज आणि किती वेळा घेतात. या अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्सवर कारखान्यांमध्ये अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. म्हणजे जर आपण आपल्या स्वयंपाकघरात पाहिलं तर जे घटक आपण कधीच वापरत नाहीत ते या पॅकेट्समध्ये घातलेले असतात. हो, त्याचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यात अनेक कृत्रिम घटक मिसळले जातात. जर आपण लेबल्स वाचली तर तिथे अतिरिक्त साखर, प्रिझर्वेटिव्हज, कृत्रिम रंग आणि सोडियम दिसतं. आणि याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो? साध्या भाषेत सांगायचं तर हे घटक अन्नाचे नैसर्गिक गुणधर्म आणि पोषक तत्वे नष्ट करतात. जेव्हा एखादे मूल जास्त मीठ आणि अतिरिक्त साखर असलेले पदार्थ खातं तेव्हा त्यांच्या शरीरातील ऊर्जेची पातळी अचानक खूप वेगाने वाढते. पण ही ऊर्जा नैसर्गिक नसते. त्यामुळे ती जेवढ्या वेगाने वाढते तेवढ्याच वेगाने खालीही येते. अगदी बरोबर. यावर एका माहितीत खूप छान उदाहरण दिलं होतं. या ऊर्जेच्या पातळीला एका रोलर कोस्टरची उपमा दिली होती. हो, तो दृष्टिकोन अगदी अचूक आहे. जेव्हा मुले हे अतिरिक्त साखरेचे पदार्थ खातात तेव्हा ते रोलर कोस्टर वेगाने वर जातं. मुले अतिउत्साही होतात, पण काही वेळातच तो अचानक खाली येतो. आणि नेमक्या याच वेळी मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो आणि त्यांच्या स्वभावात अचानक बदल होतात, ज्याला आपण मूड स्विंग्स म्हणतो. म्हणजे मूल अचानक खूप चिडचिड करतं किंवा पूर्णपणे शांत बसून राहतं. आपण फक्त एक स्नॅक म्हणून जे देतो त्याचा थेट परिणाम त्यांच्या वागणुकीवर होतोय. हो, अन्नाचा आणि वागणुकीचा इतका जवळचा संबंध आहे. आणि यातूनच आणखी एका मोठ्या गैरसमजावर बोलणं मला इथे गरजेचं वाटतं. कोणता गैरसमज? आजकाल एक खूप मोठी चर्चा ऐकायला मिळते ती म्हणजे मुलांमधील अकाली पौगंडावस्था. म्हणजे लहान वयातच मुलांमध्ये शारीरिक बदल दिसू लागणे. हो, मी वाचलंय की अनेक लोक याला थेट आणि फक्त जंक फूडशी जोडतात. पण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर एकाच गोष्टीकडे बोट दाखवणं चुकीचं आहे. केवळ जंक फूडला दोष देणं अपूर्ण माहितीवर आधारित आहे. म्हणजे हे एका मोठ्या जीवनशैलीचे फलित आहे. नक्कीच. यामध्ये अनुवांशिकता हा एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. त्यासोबतच शरीरातील चरबीचे वाढलेले प्रमाण,
मुलांची एकंदर बैठी जीवनशैली, मानसिक ताणतणाव, स्क्रीनचा अतिवापर आणि आपले पर्यावरण या सर्व गोष्टी मिळून शरीरातील हॉर्मोनल बदलांना कारणीभूत ठरतात. हे खूपच स्पष्ट करणारं आहे. आपल्याला एखाद्या विशिष्ट अन्नाला खलनायक ठरवण्यापेक्षा संपूर्ण जीवनशैलीचा विचार करावा लागेल. हो, हे एक अत्यंत गुंतागुंतीचं जाळे आहे. आणि जीवनशैलीचा विचार करताना आपण पालक म्हणून मुलांसोबत कसे वागतो हेही तितकंच महत्त्वाचं ठरतं. इथे मला एक वेगळ्या पैलूकडे वळायचं आहे. भावनिक पालकत्व. हा आजच्या काळातला एक अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. आपण पाहतो की आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेच्या अभावामुळे पालकांच्या मनात एक प्रकारचा अपराधखंड निर्माण होतो. याला अपराधखंडातून आलेला होकार असं म्हटलं गेलंय. होकार कसा काम करतो हे पाहणं रंजक आहे. समजा पालक थकून संध्याकाळी घरी येतात. मुलांनी एखादा गोड पदार्थ किंवा जंक फूड मागितलं तर पालक ते लगेच देतात. कारण त्यांना तो वाद नको असतो. आणि कुठेतरी आपण वेळ दिला नाही याची भरपाई ते या वस्तूंमधून करत असतात. इथे अन्न हे पोषण राहिलेलं नसून ते एक बक्षीस म्हणून वापरलं जातंय. तू अभ्यास कर, मी तुला चॉकलेट देईन, असं आपण सहज म्हणतो. इथे सोयीस्करपणा हा जाणीवपूर्वक पालकत्वाची जागा घेत आहे. जे त्या क्षणी सोयीचं वाटतं ते आपण करतो, पण त्याचे दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात. यामागे जे मानसशास्त्र दडलं आहे ते समजून घेताना मला जाणवलं की आपण नकळतपणे मुलांच्या मेंदूला एका चुकीच्या पद्धतीने घडवत आहोत. हो, या सततच्या बक्षीस पद्धतीमुळे मुलांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय लागते. म्हणजे तात्काळ समाधान मिळवण्याची सवय. त्यांना जे हवंय ते त्याच क्षणी हवं असतं. संयम ठेवण्याची क्षमताच कमी होत जाते. आणि यामागे मेंदूतील डोपामिन सायकल काम करते. हे रसायन कसं काम करतं आणि या अन्नाचा त्याच्याशी काय संबंध आहे? डोपामिन हे रसायन आपल्याला आनंद आणि समाधान देतं. ही मेंदूची रिवॉर्ड सिस्टीम आहे. जेव्हा मुले अतिप्रक्रिया केलेलं अन्न खातात तेव्हा त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणावर डोपामिन स्रवते. नैसर्गिक अन्नातून मिळणाऱ्या डोपामिनपेक्षा खूप जास्त. अगदी. मग मेंदूला वारंवार त्या तीव्र आनंदाची सवय लागते. साखरेची पातळी कमी झाली की मेंदू पुन्हा त्याच आनंदाची मागणी करतो. आणि मुले पुन्हा पुन्हा त्याच पदार्थांसाठी हट्ट करतात. हे जणू एखाद्या व्यसनासारखं काम करतं. हो, आणि यात एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. वयाच्या 12 वर्षापूर्वी मुलांना ज्या सवयी लागतात त्याचे पडसाद त्यांच्या प्रौढावस्थेवर थेट उमटतात. 12 वर्षापूर्वी हे खूपच महत्वाचं आहे. या वयापर्यंत मुलांचा मेंदू लवचिक असतो. जर त्यांना ताण आल्यावर गोड खाण्याची किंवा रडताना शांत होण्यासाठी बाहेरच्या अन्नाची सवय लागली तर हे मार्ग कायमस्वरूपी मेंदूत कोरले जातात. म्हणजे मोठेपणीही जेव्हा त्यांना कामाचा ताण येईल तेव्हा ते याच मार्गाचा अवलंब करतील. हो, आपण त्यांना ताणतणाव हाताळण्याची एक चुकीची पद्धत शिकवत आहोत. आता याचा थेट संबंध मुलांच्या शाळेतील कामगिरीशी लावूया. शिक्षक आणि पालकांच्या अनेक तक्रारी असतात की मुले सकाळच्या वेळात शाळेत खूप थकलेली दिसतात. यामागचं कारणही या जीवनशैलीतच दडलेलं आहे. अनेकदा घाईघाईत मुले नाश्ता टाळतात. आणि मग ते पूर्णपणे मधल्या सुट्टीवर आणि त्यातल्या डब्यावर अवलंबून राहतात. जर सकाळचा नाश्ता झालेला नसेल तर शरीर आधीच ऊर्जेच्या शोधात असतं. आणि डब्यात जर प्रोसेस्ड फूड असेल तर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. आणि पुढच्या तासाभरात ती अत्यंत वेगाने खाली येते. जेव्हा ही साखरेची पातळी खाली येते तेव्हा मुलांचा मेंदू खऱ्या अर्थाने थकतो. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर आणि वर्तनावर होतो. हो, त्यांना जांभ्या येतात, कंटाळा येतो किंवा काही मुलांमध्ये अतिचंचलता दिसून येते. जर इंधनातच भेसळ असेल तर गाडी वेगात कशी धावणार? अगदी बरोबर. आता आपण एका अशा विषयाकडे वळूया जो प्रत्येक घरात चर्चेचा विषय असतो. स्क्रीन टाईम. इथे एका त्रिकोणाची संकल्पना मांडली आहे. स्क्रीन टाईम, अन्न आणि झोप यांचा त्रिकोण. याला एका मोठ्या सिस्टीमच्या रूपात पाहिलं पाहिजे. हे तिन्ही घटक एकमेकांवर घट्ट अवलंबून आहेत. म्हणजे रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्यामुळे झोपेची गुणवत्ता खालावते. याचं मुख्य कारण म्हणजे स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश. यामुळे मेंदूला असा संदेश जातो की अजूनही दिवसच आहे. त्यामुळे मेलॅटोनिन हे रसायन शरीरात तयार होत नाही. परिणामी मुलं जरी 8 तास झोपली तरी ती झोप शांत आणि शरीराला विश्रांती देणारी नसते. आणि या अपूर्ण झोपेचा संबंध थेट दुसऱ्या दिवसाच्या आहाराशी येतो. जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी मेंदूला तात्काळ ऊर्जेची गरज भासते. आणि ही तात्काळ ऊर्जा मुलं साखरेतून आणि जंक फूडमधून शोधतात. हो, झोप न झालेल्या मुलांना दुसऱ्या दिवशी जंक फूड खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. आणि या अयोग्य आहारामुळे स्वभावात चिडचिडेपणा येतो.
दिवसभर मूड खराब राहतो आणि या अस्थिर मूडमुळे रात्री पुन्हा त्यांना शांत झोप लागत नाही. ते पुन्हा स्क्रीनकडे वळतात. हे एक अखंड चालणारं चक्र आहे. आपण फक्त मोबाईल ठेव असं सांगून प्रश्न सोडवू शकत नाही. ही संपूर्ण सिस्टीम दुरुस्त करावी लागेल. वाढते प्रमाण पाहत आहोत. पूर्वी जे आजार 40शीत दिसायचे ते आता लहान वयातच दिसू लागले आहेत. हो, जीवनशैलीशी संबंधित आजार, यासोबतच भावनांवर नियंत्रण नसल्याने खाण्यावर निघणारा राग किंवा इमोशनल ईटिंग पॅटर्न विकसित होतात. आणि शारीरिक हालचालींचा अभाव तर आहेच, पण यावर उपाय काय? अतिनिर्बंध लादले तर परिस्थिती सुधारेल का? नाही, अतिनिर्बंध लादल्याने परिस्थिती अधिक बिघडू शकते. ज्या गोष्टीला मनाई केली जाते त्याचं आकर्षण सर्वाधिक असतं. मग काय करावं? इथे संयम आणि प्रमाण राखणं गरजेचं आहे. मुलांना वाढदिवसाला केक खाण्यापासून किंवा कधीतरी बाहेरचे पदार्थ खाण्यापासून रोखण्याची गरज नाही. पण तो त्यांच्या रोजच्या सवयीचा भाग होता कामा नये. अगदी. आठवड्यातील 80% वेळ पोषक आहार आणि 20% वेळ त्यांच्या आवडीचे पदार्थ असा समतोल राखणे हेच सूत्र असायला हवे. हे खूपच दिलासा देणार आहे. आता आपण या सखोल चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. पालक म्हणून इथून पुढे काय पावले उचलावीत? मी सर्व पालकांना स्वतःचे आत्मपरीक्षण करण्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न विचारू इच्छिते. हो, हे प्रश्न आपण शांतपणे स्वतःला विचारले पाहिजेत. तुमचे मूल दिवसभर उत्साही असते की सतत थकलेले आणि निरुत्साही दिसते? ते रोज पॅकेटमधील स्नॅक्स मागतात का? जेवणाची वेळ ही आता कुटुंबासाठी आनंददायी वेळ न राहता वाटाघाटींची वेळ बनली आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालक म्हणून आपण स्वतः आरोग्याला पोषक सवयींचे पालन करतोय का? कारण मुले आपले अनुकरण जास्त करतात. जर आपणच जेवताना मोबाईल पाहत असू तर मुलंही तेच करणार. यासाठी कोणते छोटे बदल करता येतील? महिन्याच्या खरेदीला जाताना एखादं पॅकेट जाणीवपूर्वक कमी घ्या. घरात फळांची टोपली नेहमी दिसणाऱ्या ठिकाणी ठेवा. आणि सर्वात प्रभावी बदल म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी घरातले सर्व स्क्रीन्स बंद करणे. हे साधे बदल मुलांच्या भविष्यात अत्यंत सकारात्मक परिणाम घडवून आणतील. खरंच, आपला वेळ आणि आपली सजगता हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जाता जाता मला सर्व पालकांना एका नवीन विचारासोबत सोडून जायचं आहे. कोणता विचार? आजकाल आपण मुलांना एक क्षणही मोकळं बसू देत नाही. त्यांना कंटाळा आला की आपण लगेच त्यांच्या हातात स्क्रीन देतो किंवा खाऊ देतो. पण विचार करा, जर आपण त्यांना थोडा वेळ नुसतंच कंटाळू दिलं तर? हे खूप महत्वाचं आहे. कंटाळा हा नवनिर्मितीचा आणि सर्जनशीलतेचा पाया असतो. त्यांना कंटाळू द्या. त्यांच्या मेंदूला स्क्रीन आणि साखरेच्या व्यसनाशिवाय स्वतःचे विचार शोधू द्या. कदाचित त्यातूनच त्यांची कल्पकता अधिक फुलेल. अगदी बरोबर. आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, प्रेम म्हणजे मुलांची प्रत्येक मागणी पूर्ण करणे नव्हे, तर प्रेम म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन आरोग्याचे रक्षण करणे. या सकारात्मक सुरात आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.